आज ना मी मुलांसाठी मुंगाचे अप्पे बनवले होते। हाय मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। तर इथे मी दुपारी जात होती प्रमोशनचा व्हिडिओ बनवला आणि घरी आल्यानंतर ना मी इथे सकाळीच डाळ भिजत टाकली होती मुगाची, जे मला करायचे होते त्याचे अप्पे। कारण मुलांना रोज चपाती भाजी दिली ना तर ते लगेच कंटाळतात, म्हणून चला म्हटलं काहीतरी नवीन करूया। तर यामध्ये मी 2 मिरच्या, एक आल्याचा तुकडा आणि मुगाची डाळ घेतलेली, जी मी आता मिक्सर मधून बारीक करून घेईल। हा नाश्ता मला सकाळीच बनवायचा होता, पण रात्री माझ्या लक्षातच आलं नाही की डाळ भिजवायची आहे, म्हणून मी सकाळी उठल्याबरोबर ती डाळ भिजत घातली आणि संध्याकाळी अप्पे बनवायला घेतले। मिक्सर मधून बारीक केला आणि त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं। कांदे आणि टोमॅटो शिवाय अप्प्यांना तर चव येत नाही, आणि मग वरून थोडासा सोडा पण ऍड केला। सर्व एकत्र केल्यानंतर पात्रामध्ये थोडंसं तेल टाकलं, जेणेकरून ते अप्पे ते चिटकणार नाही। छोटे छोटे 1 चम्मच मी त्यामध्ये ऍड केले। आता ना मी बिट्टूच पुरते बनवले होते, कारण की हे 2 मुलं गेले होते बाहेर खेळायला। ते आल्यानंतर म्हटलं त्यांच्यासाठी गरम गरम मी बनवणार, कारण गरम गरम छान लागतात। अजूनही माझं बाळ असं वाटते की 6 महिन्याचंच आहे। आई तर मला नेहमीच बोलत राहते, एवढी मोठी झाली तरी तू तिला हातानेच भरवते, पण आपलं मुलं आहे असं वाटते जाऊ द्या, मोठं झाल्यानंतर तर स्वतःच्या हाताने खाणारच आहे। तेवढ्यात मुलं आले आणि आईस्क्रीम आली, मग आम्ही आईस्क्रीम पार्टी केली आणि त्यांच्यासाठी गरम गरम अप्पे बनवून दिले।